नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतील आज हा 39वा भाग आणि या भागात मी अभिनेते मोहन जोशी यांच्या माझ्या त्यांच्या संबंधातल्या आठवणी सांगणार आहे. मोहन जोशी आजही वेगवेगळ्या मालिकातनं मराठी चित्रपटांना काम करतायत. माझ्या अंदाजानं तो तर 60च्याही पुढे गेला असेल, पण त्याच्या सिनेमातल्या कारकिर्दीची सुरुवात मात्र माझ्या सिनेमापासून झाली असं मला वाटतंय. मी जेव्हा पहिला कशासाठी प्रेमासाठी केल्यानंतर दुसरा नशीबवान चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली, तेव्हा त्यामध्ये जो मुख्य रोल होता एक राम खरे नावाच्या मध्यमवर्गीय माणसाचा, ज्याला लॉटरीचं वेड आहे आणि त्यातनं तो श्रीमंत व्हायची स्वप्न बघतो. असा पुढं तो त्या मोलकरणीचं लॉटरी तिकीट ढापतो आणि श्रीमंत होतो, पश्चाताप होतो. अशी रंगतदार गोष्ट अण्णासाहेब देऊळगावकरांनी लिहिलेली होती. म्हणजे गोष्ट मूळ खानोलकरांची, अरविंद खानोलकर नाबार्डमधून निवृत्त झालेले मोठे अधिकारी होते. ते ऋण फिटता फिटेन अशी ती गोष्ट होती. मूळ ती घेऊन त्याच्यावरती पटकथा संवाद अण्णासाहेबांनी लिहिलेले आणि मग ते वैद्यसाहेब आमचे दिग्दर्शक आणि अण्णासाहेब त्या भूमिकेकरता कोण कोण असावं त्याचा आमचा शोध चालू होता. तेव्हा मोहन जोशी पुण्यातल्या रंगभूमीवरती उत्तमोत्तम नाटकं करत होते. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की सर्व तऱ्हेच्या भूमिका तो सारख्याच क्षमतेनं उत्तम करत होता. लोकप्रिय होता तेव्हा. आणि तेव्हा एक ट्रक ड्रायव्हरची भूमिका एका नाटकातली, मोरूच्या मावशीतली भूमिका, मावशीची स्वतः अनेक भूमिका करायचा आणि सातत्याने धडपड असायचा आणि तो पॉप्युलरही होता पुण्यातल्या सगळ्या ग्रुप्समध्ये. त्यामुळं मोहनचा विचार अण्णासाहेब करत होते आणि मी जसं चित्रपटसृष्टीत एक सिनेमा केला तरी त्या मानानं नवखा होतो. यशवंत दत्त यांचं नाव तेव्हा मोठं होतं, तेव्हा मी माझ्या डोक्यात की यशवंत दत्तांना आपण विचारावं असं होतं. अण्णासाहेबांची मी आणि वैद्यसाहेबांची चर्चा झाली आणि तेव्हा अण्णासाहेब तसे हुशार रत्नपारखी होते. रंगभूमीवर ते उत्तमोत्तम अभिनेते अभिनेत्रींना निवडायचं आणि त्यांना सिनेमामध्ये संधी द्यायची यात अण्णासाहेब माहीर होते. अनेक मराठी स्टेजवरनं जे आता नटनट्या आल्यात पडद्यावरती, ते श्रेय अण्णासाहेबांना बऱ्यापैकी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. अण्णासाहेबांना मोहन जोशीचा आपण विचार करूया. आणि मग मी पुण्याला जेव्हा इन्कम टॅक्सच्या कामाला जातो तेव्हा केव्हा तरी आपण भेटूया असं आमचं ठरलं. पण मला काही ती वेळ आणि ती सूट होईना. पण मोहनला ही बातमी समजली. मी मोहन म्हणतो याचं कारण तो वयानं माझ्यापेक्षा लहान आहे आणि आमचे संबंधही मैत्रीचे आहेत म्हणूनच केवळ, म्हणजे मोहनराव वगैरे असं काही म्हणत नाही. तर मग अण्णासाहेबांचे आमचे फोन व्हायचे. अण्णासाहेब गंगा लॉजमध्ये ते लिहित बसलेले असायचे. मोहन सारखा हेलपाटे मारतोय. मोहनकडे स्कूटर होती तेव्हा आणि तो म्हणता काय की आपल्याला मोठी संधी मिळावी हे प्रत्येक नटाची अपेक्षा असते आणि नाटकापेक्षा चित्रपट क्षेत्रामधलं ग्लॅमर आणि पोच लोकांच्यापर्यंत ही खूप असते. तर अण्णासाहेब मोहन सारखं आहे माझ्याकडे हेलपाटे मारतोय, काय झालं आता याला नक्की ठरवायला पाहिजे. मग मी वैद्यसाहेबांनाच आमचं परत फोनवर एकमेकांशी बोलणं झालं आणि मला अण्णासाहेब तुम्हाला योग्य वाटते ना? हो म्हणून टाका तुम्ही मोहनला. मानधन किती ठरवायचं वगैरे, तर काय करायचं, कारण मला कशाप्रमाणे फार पैसे मिळालेले नव्हते, म्हणजे थोडे मिळाले ते, पण ह्या नशिबांचा घाटच एवढा मोठा होता की काटेकोर बजेट करणं आवश्यक होतं. तर अण्णासाहेबांनी नाही ते मी बोलतो याशी. अण्णासाहेब त्याचं बोलणं झालं. माझी मोहनची तोपर्यंत गाठ नव्हतीच. चित्रपटाचा मुहूर्त जेव्हा ठरला कोल्हापूरला शालिनी स्टुडिओमध्ये, त्या दिवशी आम्ही सकाळी इकडनं पुन्हा अण्णासाहेब आले. आम्ही नरसोबाच्या वाडीला आदल्या दिवशी गेलो, तिथं पूजा वगैरे केली आणि दुसऱ्या दिवशी मुहूर्त होता. आमच्या इन्कम टॅक्समधले अधिकारी त्या मुहूर्ताला मी बोललो होतो आणि तेव्हा मोहनची माझी पहिल्यांदा गाठ पडली आणि मग आमचं बोलणं झालं आणि कशी संधी मला मिळाली अण्णासाहेबांनी वगैरे, मी उत्तम काम करीन आणि सगळ्यांना खात्री होती की मोहन काम चांगलं करेल. तेव्हा मलाही खात्री निर्माण झाली, कारण तोपर्यंत मोहनचं नाटक मी काय पाहिलेलं नव्हतं. आणि तेव्हा आमचं सगळं युनिट उतरायचं, विजयराज म्हणून जे नवीन लॉज झालं तेव्हा तिथं उतरायचं आणि मग आमचं शूटिंग सुरू झालं. मी मुहूर्त त्या दिवशी थांबलो, सगळ्यांशी भेटलो वगैरे आणि परत आलो, कारण माझं एक दंडक होतं की इन्कम टॅक्स कामातनं वेळ मिळणार नाही. त्यामुळं आठवड्यातनं एखादा किंवा जास्तीत जास्त 2 दिवस ज्या इन्कम टॅक्सच्या कामाला कोल्हापूरला जाईन
तेव्हा या सगळ्या लोकांना भेटायचं, शूटिंगमध्ये जायचं वगैरे सगळं. आणि मग असं मी गेल्यानंतर शूटिंगला थांबलो दुपारनंतर इन्कम टॅक्सचं काम संपवून. आणि मग विजयरायला आम्ही सगळे परत गप्पा मारत बसलो. मग रात्रीची मैफल रंगली सगळी. आणि मग एक एक आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि मोहन तेव्हा किर्लोस्करमध्ये नोकरी सोडून त्यांनी स्वतःचं ट्रान्सपोर्ट सुरू केलं होतं. कारण मराठी नाटकं करून त्या काळात म्हणजे पुण्यामध्ये जोपर्यंत व्यावसायिक नाटक दौरे होत नाही तोपर्यंत नटाला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. त्यामुळे मोहननी एक छोटा टेम्पो घेतला होता आणि तो किर्लोस्करच्या मालाची वाहतुकीचं काम करत असे. तेव्हा त्या ड्रायव्हर होता, ड्रायव्हर करत असे, हाही कधी कधी गाडीवर जात असे. आणि आम्ही जेव्हा शूटिंग सुरू होतं आमचं शेड्यूल, तेव्हा अनेकदा मोहन ज्या दिवशी त्याचं काम सुरू व्हायचं असेल शिफ्ट, त्याच्या आदल्या दिवशी तो कुठेतरी बेळगावला वगैरे माल देऊन, म्हणजे दोनदा तर मला असं आठवतं आहे की तो बेळगावला टेम्पो घेऊन मालाची डिलिव्हरी देऊन टेम्पो सकट लॉजमध्ये त्यांनी टेम्पो लावला होता. आणि दिवसभर शूटिंग करून रात्री ड्रायव्हर होऊन त्यांनी टेम्पो तो पुण्याला रिकामा पाठवला. स्वतः ड्रायव्हिंगही मोहन करत होता. आणि नशिबामध्ये खरोखरी त्यांनी उत्तम काम केलं. त्या शूटिंगच्या दरम्यान मोहन जोशी, उषा नाडकर्णी, राहुल सोलापूर, राहुल ही पुण्यातल्या स्टेजचाच आर्टिस्ट ना, त्यामुळे दोन मोहन मित्र होतेच. आणि शिवाय मग आशाताई काही दुसऱ्या लॉजवर यायच्या, पण नितीश तिथे असायचा. आमची सगळी टीम, वैद्यसाहेब, सूर्यकांत लवंदे, अण्णासाहेब. त्यामुळे तिथे एक असं मोठं कौटुंबिक वातावरण असायचं. एकमेकांची थट्टामस्करी चालायची. आणि म्हणजे हसत खेळत सगळं काम चालू होतं. आणि ह्या सगळ्यातलं म्हणजे मोहननीचा कधी निर्माता म्हणून मला त्रास अजिबात दिला नाही. म्हणजे कुठल्याही त्या तारखेला ठरलेल्या वेळा तो हजर असेल, काम करेल, हे सगळं अतिशय काटेकोर आणि उत्तम. हे सिनेमाचं तंत्र तसं त्याला नवीन होतं, पण लगेच तो रुळला. आणि रंगभूमीवरच्या कामाचा अभिनय असल्यामुळे त्यामुळं त्याला एकदम संवाद म्हणा किंवा हे अगदी कमीत कमी रिटेक्समध्ये त्याचं काम उत्तम होत होतं. त्याच्यासमोर त्याच्या पत्नीचं काम करायला आशा काळे होत्या. त्या खूप सिनियर, अतिशय नावाजलेल्या. पण मोहन सुरुवातीला थोडा विचकायचा त्यांच्यासमोर, पण नंतर तो एकदम त्यात रुळून गेला. आणि नशिबा आमचा पूर्ण झाला. रिलीज आम्ही त्याचं पुण्यात करायचं ठरवलं, विजय टॉकीजला. आणि मग बरेचसे लोक आले ते, त्याला वार्ताहर, शब्दांकन, इंडस्ट्रीतले लोक आले ते, बाळासाहेब सरपोतदार सगळे पुण्यातले. आणि मोहनचं माझं तसं खूप लांबचं नातं लागतं. म्हणजे माझ्या चुलत मामाचं काहीतरी त्याचं नातं आहे. पण नातं हे नंतर समजलं, सिनेमात पूर्ण होईपर्यंत कळलेलं नव्हतं. आणि मग सिनेमा संपल्यानंतर इंटरव्हलला सगळ्यांनी खूप सिनेमाची तारीफ केली. अगदी म्हणजे बाळासाहेब सरपोतदारसुद्धा ज्याला जेव्हा जाणकार समजले जायचे, सिनेमा चालत असला तर खूण करायची अशी एक आठवडा चालेल, नाही तर 2 आठवडे. पण त्यांनी सर्टिफिकेट केलं की हा रौप्य उंच चित्रपट झाला आहे. म्हणूनही खुश होता की आपला सिनेमा सगळा चांगला आहे म्हणून. आणि मग पुढं तो प्रत्यक्ष अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्याला समीक्षकांनी दाद दिली, सगळीकडे चांगले रिव्ह्यूज आले, मोहनच्या कामाचे रिव्ह्यूज उत्तम आले. पण ज्या प्रमाणात त्याला यश आर्थिक मिळायला पाहिजे तसं मिळालं नाही. घातलेले पैसे हळूहळू वसूल होत चालले ते. पण जो असं गाजणं म्हणतो, बॉक्स ऑफिसला हिट झाला, 25 आठवडे वगैरे चालला, किंवा तेव्हा 25 आठवडे चालायचे. आता आजच्या जमान्यात 2020 साली 25 दिवस सिनेमा चालला तरी खूप चालला असं आपण म्हणतो. पण तेव्हा चालायचं आहे. पण तसं काही भाग्य त्या नशिबाला लाभलं नाही. काही लोकांनी अशीही कॉमेंट केली की नशीब सिनेमा असलेला सिनेमा नशीबवान, हे चालत नाही. पण ठीक आहे, ते होऊन गेलं. का त्या नाव ठरत असो, आमचं बराच वेळ त्यावरती चर्चा झालेली होती. आणि मग हा जेव्हा असं चालत नाही म्हटल्यानंतर सुद्धा मी म्हटलं ठीक आहे, चालला नाही तरी माझे पैसे वसूल होत आहेत. आणि आपण आता नॉर्मली आपण काय असतं की यश सेलिब्रेट करतो. हे थोडंसं अपयश आहे त्याला किनार, पण आपण ते सेलिब्रेट करूया. म्हणून आम्ही मुंबईतल्या कलाकारांनी मुंबईत एक छोटी पार्टी केली. त्याला इतर आमचे मित्र निर्माते म्हणजे उदय लाड, नितीन दाता आले ते. अशी बहुतांश इंडस्ट्रीतली पहिली पार्टी असेल की जोरात न चालूनचा निर्माता सगळ्यांना बोलून काहीतरी आनंद साजरा करतो. आणि मग पुण्यात ती केली. आणि मग पुण्यात ते पार्टी तेव्हा रविराजवरती पार्ट्यावाल्या हॉटेलवरती ती पार्टी अशी सुरुवातीला सगळ्यांना आम्ही विचारलं. शेवटी मी इन्कम टॅक्सवाला, लॉचा ग्रॅज्युएट, गोल्ड मेडलिस्ट.
म्हणजे आता आपण सगळे जमलो आहे, मोकळेपणाने बोलतोय, तर आपण कुठे चुकलो ह्या सिनेमात हे आपण थोडं प्रत्येकाने आपलं मत सांगावं. म्हणजे आपण कधी पुढचा केला तर विचार करू किंवा आपल्याला कळेल काय झालं आहे. म्हणजे कथा फसली का, कुठं आपण लांबी वाढली, कुणाचा अभिनय कमी पडला का, संगीतात कमी पडला का, अशा ओळीने आम्ही सगळेच बसलो होतो. मग प्रत्येक काहीतरी काही सांगत होतं की असं झालं, असं झालं पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, हा सीन थोडा लांबला आहे. असं करता मोहनवरती पाहिली. मोहन म्हणाला, "मोहन तू सांग ना काय आहे?" नाही म्हणलं, मी नवीन आहे, मी काय बोलणार?" असं झालं. मग पुढे आमची पार्टी चालू झाल्यानंतर थोड्या वेळाने जरा मोहन उत्साहात आला एकदम. त्याने खुर्ची फिरवली आणि म्हणलं, "थांबा, आता मी सांगतो काय चुकलंय." आणि धडा 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 त्याने फायरिंग सुरू केलं शब्दांचं, की मुख्य कथा सोडून ही कथा इतर भरकटली. आणि त्यांनी अण्णासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, की तुम्ही त्या नितीशच्या प्रेमात पडल्यामुळे त्याचे सीन वाढवलेत आणि तिथं हा चित्रपट थोडा फसला, अन्यथा चित्रपट जे बांधीव झाला असता वगैरे. सगळे लोक अवाक झाले. म्हणजे आधी एक तासभर अजिबात न बोलणारा मोहन एकदम भडाभडा मनातलं बोलायला लागला. अर्थात तो विषय संपला, आता होऊन गेलं, त्याचं काय चरवी चरवण नाही. पण तरी नंतर मी परत थोडा आता कॉमेडी करूया, आर्थिक अशी थोडी चव चाकूया म्हणून धुमाकूळ म्हणून सिनेमा सुरू केला. त्यात अर्थात मोहनला साजेसा रोल नव्हता. म्हणजे विजय चव्हाण प्रशांत ही जोडी, त्यांना अलका कोबरा आणि किशोरी शाण्या हिरोईन्स, त्यामुळे मोहनला असं कुठं रोल नव्हता. कारण मोहन तेव्हाही तरुण हिरो म्हणून शोभण्यासारखा नव्हता. मध्यमवयीन तो शोभेल. आणि मग मोहनचा मला फोन आला, वैद्यांना फोन गेला, मलाही फोन आला. अहो गोडबोले साहेब, मी कसं तुमच्या पिक्चरमध्ये नाही, मला काम पाहिजे. म्हणलं, यार मोहन काम नाही आहे, तुझ्या लागी रोलच नाही याच्यात, मग काय करूया आपण? तो म्हणला, काहीतरी रोल काढा, एखादा काही 2 सीन असले तरी चालतील, पण मी तुमच्या सिनेमावर पाहिजे. आणि ते बरोबर, आमची मैत्री तोपर्यंत चांगली झालेली होती. मग त्यात एक इन्स्पेक्टरचं काम होतं. ते इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट पोलीस कमिशनर वगैरे होतं. त्याला 2-3च सीन होते. मग म्हणला, मग असा असा सीन आहे. असून देत म्हणले, तेवढ्या सीन काय, आता मी कोल्हापूरला येतो म्हणून. कारण तोपर्यंत तो मुंबईला शिफ्ट झाला होता. नाट्यसृष्टीमध्ये तिचं नाव झालं सिनेमानंतरही. आणि त्याच वेळा माझी आठवण बरोबर असेल तर अधिकारी हृदयचा एक हिंदी सिनेमा त्याला मिळाला, बहुतेक सुपारी किंवा असं काहीतरी नाव होतं. आणि तो सिनेमा शूटिंग चालू असताना त्याला हिंदीतले ऑफर्स यायला लागल्या. मुंबईतल्या नाट्यसृष्टी त्याला बोलवत होती. मग तो मुंबईला शिफ्ट झाला. मग म्हणून तेवढ्याकरता तो कोल्हापूरला आला एक दिवस. मानधन काही नको म्हणला, कन्व्हेन्सचे चार्जेस फक्त द्या. पण आम्ही मराठी निर्माते तसे कंजूसच असतो. कन्व्हेन्स चार्जेस म्हणजे काय, मुंबईहून एस टी बसने यायचं जायचं भाडं द्यायचं आणि रात्रीचं जेवण वगैरे ते सगळं आलं. पण असं प्रेमाने तो आला, ते सीन्स केले. मग धुमाकूळच्या वेळेला त्याला लागी रोल होता याचा रोल होता प्रधानजींचा. आणि तो सुंदर होता. विजय चव्हाण त्यामध्ये काम करणार होता, म्हणजे राणीसाहेबांचा. आणि मोहनला म्हणला, असा असा रोल आहे. त्या म्हणलं, ठीक आहे. तेव्हा तो खरं तर हिंदीमध्ये बिझी चांगला बऱ्यापैकी झाला होता. पण त्या डेट्स दिल्यानंतर तो आला, कुठलीही मानधनाची कुरकुर नाही. कारण मी सगळ्यांना कमी पैसे देत होतो, पण वेळच्या वेळाने चित्रपट रिलीज होण्यापूर्वी देत होतो, हेही निश्चित आहे. त्यामुळं मोहन आला, ते काम उत्तम कॉमेडी केलं त्याने. आणि धुमाकूळी बंडलबाजी चांगला सिनेमा चालला. ते सगळं झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आणखी एक आता मी दोन्ही पैसे बरे मिळाले, ते एक चांगला विषय आपण धार्मिक जाती ऐक्य आणि कुटुंब व्यवस्था या सगळ्यावरही करूया. आणि म्हणून मी राम रहीम अशी गोष्ट स्वतः लिहिली. आणि त्यामध्ये एक डॉक्टर आणि फॅमिलीतले पिढे, मुलांचे वर्तन वगैरे, त्यामध्ये मोहनला त्या मुख्य भूमिकेमध्ये घेतला. मोहन मनापासून खुश झाला. राम रहीम त्याचं नाव सिनेमाचं. आणि आम्ही ते शूटिंग केलं. त्यामध्ये मोहनला पहिल्यांदा एक कव्वाली गायला दिली. मागच्या वेळा मी आठवण सांगितली सुवल्ल्यांच्या वेळेला, की ती या रसूल मेरा तू, किंवा अनिलबाईंच्या मोहिलेंच्या वेळेलाही. आणि ती कव्वाली तो छान गायला म्हणजे अभिनय केला. गायली ती अजीज नजाने. आणि राम रहीम लागताना नेमका अयोध्येचं हे झालं, बाबरी मशीद पडली, त्यामुळे तो जोरात चालला नाही. पण समीक्षकांनी कौतुक केलं. आणि त्यानंतर मात्र मी चित्रपटसृष्टीत
थांबलो. म्हणजे त्यानंतर पिक्चर मी 92-93 नंतर अजिबात केला नाही. पण राम रहीमला बॉम्बे सिनेगोवर्स अवॉर्ड, बॉम्बे सिनेगोवर्स सोसायटी आहे, त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शन ही दोन्ही अवॉर्ड्स मला दिली. तर ते घ्यायला मी मुंबईला गेलो होतो. जुहू लायका हॉटेलमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. शिल्पा शेट्टी आणि दिलीप ताईल वगैरे यांच्या हस्ते. तर त्याच्या आधीची एक आठवण म्हणजे सांगतो. मोहन मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर चेंबूरला राहायचा 7व्या का 8व्या लेनमध्ये. आणि तिथं शेजारी त्याच्या पुढच्याच लेनमध्ये माझे साडू राहायचे गोखले म्हणून. तर त्यांच्या मुली तेव्हा कॉलेजला होत्या. तो मी कधी गेलो म्हणायचो, अहो मोहन जोशीची आमची ओळख करून द्या. मग मी मोहनला फोन केला की असं असं माझ्या ह्या बाच्या आहेत. मग त्या जाऊन त्याला भेटल्या. त्यांनी फार कौतुकाने केलं. आणि मग त्या सिनेगोर्स फंक्शनला मी गेलो. तिथं मोहन मला भेटला. कारण तोपर्यंत तो हिंदीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. खलनायकीच भूमिका करायचं पण. आणि म्हणलं सहज बोलणार, काय म्हणून कसं काय चाललंय. त्यावर ज्योती वहिनी होत्या. नाही म्हणलं का आता अरुण गोडबोलेसाहेब बेस्ट चाललेला आहे. मी नुकतीच नवीन गाडी घेतली. मग आम्ही आज स्टेजच्या तिथं होतो. मला बाहेर चला तुम्हाला दाखवतो. म्हटलं राहून घेतली नाही, टाटा इस्टेट घेतली आहे मला. सी गाडी एकदम परफेक्ट. आणि त्याला ड्रायव्हिंगचा शौक होताच. मग मला नाही बाहेर चला तुम्ही. मग आम्ही दोघेही पार्किंगपर्यंत आलो. गाडीत दारबीर उघडलं. मला म्हटलं गोडसाहेब तुम्ही गाडीत बसा जरा. तुम्ही बसलात म्हणजे मला आनंद मिळेल. असं आमचं एक जिव्हाळ्याचं नातं तेव्हा निर्माण झालं तर तोपर्यंत. आणि पुढं सुद्धा मोहननी किती मला वाटते जवळजवळ 300 तरी हिंदी सिनेमात कामं केली असतील. मराठीमध्ये तिची नाटकं चालू होतीच. नाती गोती, तरुण तुर्क म्हातारं ते लोकप्रिय होते. आपण म्हणू की अतिशय बिझी आर्टिस्ट म्हणून झाला होता. कारण नाटकं काय हे दौरे ठरले असतात, पण सिनेमाचं शूटिंग हिंदी वेगवेगळ्या लोकेशनवर होत असतं. आणि अनेक चांगल्या दिग्दर्शक, प्रकाश झा सुद्धा मोहन आवडता त्यांचा अभिनेता खलनायक बनला होता. प्रचंड ते बिझी होता तो. मला वाटते 300-400 पिक्चर तरी ते सहज झाले असतील. आणि मग पुढं हळूहळू तो प्रत्येकाची जागा घ्यायला दुसरा कोणतरी पुढे येत असतो ना. जसं सदाशिव अमरापूरकर आधी खलनायक होते, त्यांची जागा मोहननी घेतली बऱ्यापैकी. मोहनच्या जागा कोण दुसरं आलं. मात्र त्यातनं आल्यानंतर त्यांनी नाटकावर परत लक्ष केंद्रित केलं. एवढंच नाही तर नाट्य परिषदेला तो उभा राहिला अध्यक्ष म्हणून. तेव्हा साताला आला होता. मधल्या काळात राम रहीमची पटकथा संवाद, पटकथा संवादाचं मी पुस्तक प्रकाशित केलं. त्याला मोहनला मुद्दाम बोलवलं होता. त्यालाही तो आवर्जून आला होता. सातारशी तर एक ऋणानुबंध असा जुळलेला होता. दिलीप आंबेकर असेल, आमचा हेमंत गाडेकर असेल, हे मी त्याला घरच्यासारखेच त्याला झालेले होते. आणि सातारला केव्हा आले की तो घरी यायचा, वडूळ नमस्कार करून जायचा. आणि मग जेव्हा तो अध्यक्षावर राहिला तेव्हा मुद्दा मला, कारण मी सदस्य होतो. मग घरी आला, सांगितलं असं असं आहे आणि तुम्ही जरा माझं सांगा. निवडून याला त्याला तो. आणि तो थोडी आमच्याकडं मोटारवाहनची वृत्ती असतं, बेदरकार वृत्तीचा होता. आणि मला वाटतं आजसुद्धा आहे. अध्यक्षपद सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी गाजवलं. वाद अंगावर ओढून घ्यायची त्याला सवय, आणि त्या वादाला तोंड द्यायची सुद्धा सवय आहे. त्यामुळे त्या वादाला तोंड दिलं. इलेक्शनचे सगळ्या मिळून झाले. सगळ्या खंबीरपणे उभा आहे. मध्ये काही त्याबद्दल वादंग झालं तर कुठे शूटिंगला गेलं तिथे. ज्याला आपण म्हणतो की आली अंगावर तर घेतलं शेंगावर, अशा प्रवृत्ती त्याला तेव्हाही होती, ती आजसुद्धा बहुतेक आहे. मध्यंतरीच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा मला मुद्दाम फोन करून या असा आग्रह केला. मीही गेलो होतो लग्नाला. आणि मध्यंतरी मग त्यांनी आत्मचरित्र आपलं लिहिलं. तर तेही चांगल्यापैकी लोकांनी रिसिव्ह केलं. आत्तासुद्धा तो काळाप्रमाणे बदलत जाणं आणि आपलं स्थान टिकवणं हे फार अवघड गोष्ट आहे. ती आत्ता मोहननी साध्य केली आहे. आता तो अनेक सिरियलमध्ये त्याला शोभेच्या भूमिका असल्या की आवर्जून करतो आणि सहजपणे करत असतो. नाटकाचे दौरे बिरे नाही, कारण तो सुद्धा मला वाटतं आता 60च्या पुढं गेलाच आहे. पण अजूनही तो त्या बेदरकारपण तसा आहे. कधीतरी अधनामधनाचा फोन येतो किंवा मी फोन करतो, काय कसं काय चाललं आहे, गोडसं उत्तम चाललं आहे, तुम्ही येणार आहे का मुंबईला, आलं की मला नक्की फोन करा वगैरे. माझं काही आता जाणं फार होत नाही. मी सांगतो तू सातारला की सातारला तो कधी आला तर घरी निश्चित येऊन जातो. आणि असा मोहन म्हणजे माझ्या, ज्याला आपण म्हणू की वेगळा ठसा उमटवणारा चित्रपट ज्यांनी मला अवॉर्ड मिळवून दिलं. बरे रिवॉर्ड नसे ना, रिवॉर्ड पुढच्या पिक्चरने मिळवलं आर्थिक, पण अवॉर्ड मिळवून देणाऱ्या पिक्चरमधला चांगली भूमिका, मध्यवर्ती भूमिका वठवणारा मोहन जोशी अजूनही मित्र आहे. अजून तो कारकिर्दीची
म्हणतात अजून बहुत कुछ बाकी है. आणखीन पुढच्या काळात तो असाच काम करतील असं मला विश्वास वाटतो. त्याला ज्योतिवहिनींना त्या कुटुंबाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुढच्या भागामध्ये फलटणचे युवराज माननीय श्री बापूसाहेब नाईक निंबाळकर यांच्याबद्दलच्या मी आठवणी सांगणार आहे. त्या कलाक्षेत्रासंबंध नाहीत, इन्कम टॅक्समुळे त्यांचा माझा संबंध आला, पण एखादं कसं व्यक्तिमत्व असतं, रांगडं, प्रेमळ, धटास उद्धटास उद्धटास शासणारं आणि मुळामध्ये परमार्थ मार्गाला चोखाळणारं असं व्यक्तिमत्व फार गमतीशीर होतं. त्यांच्या काही आठवणी मी पुढच्या भागात जाहीर करणार आहे. तोपर्यंत नमस्कार.